नमस्कार, जय महाराष्ट्र. ECM पॉलिटिकल कॅम्पेनिंगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बहुप्रतीक्षित अशा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले आहेत आणि त्याच अनुषंगाने आज आपण आलोय नडगावतर्फे बिरवाडी जिल्हा परिषद गटातील कांबळेतर्फे बिरवाडी या गावामध्ये आणि आपल्यासोबत स्वतः सुषमा वहिनी आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेत. वहिनी, काय सांगाल? संपूर्ण गोगावले कुटुंब प्रचारामध्ये सक्रिय झालंय. काय सांगाल? कशा प्रकारचा उत्साह आहे? कशा प्रकारचं वातावरण आहे? छान वातावरण आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आता निवडणुका लागलेल्या आहेत. 2 दिवस पुढे वाढलेले आहेत कोटामुळे. पण जिकडे-जिकडे आम्ही जातोय, तिकडे-तिकडे आम्हाला चांगलं वातावरण छान छान आहे. तिन्ही उमेदवार आम्ही पॅनल टू पॅनल लागतील ही आम्हाला खात्री आहे. विकास गोगावले स्वतः जिल्हा परिषदेसाठी उभे राहिलेत. त्यांच्याबद्दल काय वाटतं? विजयाची शक्यता कशी आहे? हो, हो. चांगले आहे. स्वतः आम्ही तिघांनी जातीने काम करतोय. 4 जण, 5 जण. आमची सूनबाई असेल, आमचा मुलगा असेल, माझी मुलगी असेल, आमचे मिस्टर असतील, मी असेल. काय रात्रंदिवस आम्ही लोकांसाठी झटतोय, रात्रंदिवस. तर मग आमच्या शेठसाठी काय पॅनल टू पॅनल तिन्ही सीटा लागणार आमच्या. वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आपल्या इथे राबवल्या गेल्या विकसशील गोकुल यांच्या मार्फत. हो. मग त्याच्यामध्ये भांडी वाटप वगैरे असेल, हो. मग त्याचा फायदा आपल्याला कशा प्रकारे होऊ शकते? काय हो, वाटतं? चांगला मिळेल ना फायदा. तोच आता 7 तारखेला आम्हाला फायदा कळेल. नक्कीच. मॅडम, तुम्ही पंचायत समितीसाठी उभे आहेत. काय कशा प्रकारची भावना आहे? वातावरण कशा प्रकारचं आहे? वातावरण खूप चांगलं आहे. आपले आमदार साहेब आज 24 तासातले 18-18 तास लोकांसाठी काम करतायत. गोरगरिबांपर्यंत योजना तळागाळापर्यंत कशा पोहोचल्या जातील, कार्यकर्त्यांमार्फत, सगळ्यांमार्फत ते प्रयत्न करतायत. त्यामुळे नक्कीच चांगलं वातावरण आहे. आमचे विकास शेठजी गोगावले साहेब सुद्धा त्यांच्या पायावर पाय ठेवूनच त्यांचं नेतृत्व सुद्धा चांगलं आहे. त्यांचे नेतृत्व गुण सुद्धा चांगले आहेत. ते सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचतायत. त्यामुळं नक्कीच विजय असणारच आहे. पॅनल टू पॅनल तिन्ही सेट निवडून येणारच आहे. कोणते मुद्दे घेऊन आपण जनतेसमोर जातात त्याबद्दल काय सांगाल? विकासाचे मुद्दे. विकासाचे मुद्दे म्हणजे आज स ज्या योजना मुख्यमंत्र्यांपासून आलेल्या आहेत योजना, त्या योजना तळागाळापर्यंत कशा पोहोचतील ह्याचा प्रयत्न आमचे आमदार साहेब, आमचे विकासजी गोवाले साहेब, संपूर्ण कुटुंब त्या योजना राबवत आहेत आणि सगळ्या लोकांना त्या योजना कळतही आहेत आणि त्या योजना राबवून घेऊन त्या पूर्णत्वास कसं जातील ह्याची सुद्धा प्रयत्न सगळे करत आहेत. नक्कीच. साहेब, तुम्ही सरपंच आहेत या गावचे. काय सांगाल? कशा प्रकारे विकास झालाय आणि कोणत्या मुद्द्यावर आपण ही निवडणूक लढवतात? आमच्या गावामध्ये नामदार साहेबांनी ज्या वेळेला शिवसेना आमच्या इथे छोटी होती, त्यावेळेलाही अतिशय चांगलं काम केलं आणि आता तर आम्ही या गावामध्ये 80% आहोत. आमदारांच्या माध्यमातून 2-3 सभामंडप आलेत. आत्ता 10 लाखाचा रोड मारला आहे आम्ही शिंदेकोंडावरती आणि MIDC-पासून म्हणजे तुम्ही आतमध्ये येत आहे, तो रोड आम्हीच नामदार साहेबांकडून मंजूर करून घेतला. अशा अनेक कामं या गावामध्ये नामदार साहेबांनी केलेली आहेत. आता त्यांचे चिरंजीव उभे आहेत जिल्हा परिषदसाठी, पंचायत समितीसाठी ह्या उभे आहेत. आता आपल्यासमोर नामदार साहेबांच्या सौभाग्यवती आहेतच. आज अतिशय चांगलं काम पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये त्यांचं काम चाललंय आणि ह्या अशी गावं नाहीत कुठली की नामदार साहेबांनी त्या गावामध्ये विकास केलेला नाही. जे गाव विरोधकाचं असले तरी चालेल, कोणी त्यांच्याकडे गेलं तरी विकास हा ते थांबवत नाहीत. म्हणून आज सगळे पक्ष एकत्र मागच्या आमदारकीला होते, तेव्हा सुद्धा आम्ही 27,000 निवडून आलो. आत्ताही नगरपालिकेच्या वेळेला सर्व पक्ष एकत्र आले. नामदार साहेब एकटे होते, आम्ही त्यांच्याबरोबर होतो. तेव्हाही नगरपालिका आली आणि आजही ती परिस्थिती तशीच आहे. 100% 5 जिल्हा परिषद ते 10 पंचायत समिती आम्ही जिंकणार 100%. एवढा विश्वास या तालुक्यामध्ये नामदार साहेबांवरती आहे. आज आमच्या इथं खटाव कंपनी अनेक वर्ष बंद होती. आम्ही त्यांच्या मागे लागून त्यांनी मोठा ग्रुप आम्हाला इथं आणून दिला, बिर्ला म्हणून. आज तिथं आमचे कंत्राट चालू आहेत, मुलं कामाला आहेत. संपूर्ण तालुक्याची मुलं तिथं कामाला आहेत. म्हणजे अशी कामं त्यांच्याकडं होत असतात. आणि आर्थिक बाजू तर विचारूच नका. रात्री 2 वाजता गेलेत, समजा माझी आई आजारी पडली, नुसतं बोलायचं, "शेठ, आमची आई आजारी पडली, एवढे पैसे लागतात." कधी त्यांनी विचारलं नाही. आणि आज सगळे एकत्र असताना आम्ही चांगल्या मताने निवडून येतो ह्या तालुक्यामध्ये. ते कारण फक्त शेठ आहे. कारण नुसते नावाने शेठ नाही, ते प्रत्येक ठिकाणी कुणा वाडा जळो, घर जळो, बैल मरो, प्रत्येकाला मदत करण्याचं त्यांचं काम आहे. आणि ती ह्या सीटच्या काळजीच नाहीत विकास शेठजी. त्यांचं चिरंजीव म्हणजे ते स्वतःच आहेत. त्यामुळे काय अवघड नाही. ह्या आमच्या रायगड म्हणजे जिल्हा परिषद मतदारसंघातल्या तिन्ही सीट आमच्या इथे बसतील. कारण प्रत्येक गावामध्ये नामदार साहेबांनी विकास केलेला आहे आणि आमच्या गावावरती त्यांचं जास्त लक्ष आहे.
विरोधकांचं आव्हान आपल्याला कशा प्रकारे वाटत आहे? कारण भाजप आणि राष्ट्रवादीची युती झालेली आपल्याला पाहायला मिळते. मग ते आव्हान कसं आहे? विरोधाचं आव्हान काय आहे आमच्याकडं? काहीच नाही ना. आता 20% ते लोक राष्ट्रवादीत आहे आणि त्याच्यामध्ये 2 घरं फक्त भाजपचे आहेत आमच्या इथे. म्हणजे विरोधक आहेत कुठे? आणि विरोध असले तरी नामदार साहेबांच्या पुढे काहीच नाही. कारण त्यांनी तेवढा विकास केलाय आणि लोकांशी संपर्क आहे. ग्राउंड लेवलला आज पण ते काम करतात नामदार असताना. 4 वेळा ते आमदार झाले. जिल्हा परिषदला 2 वेळा ताई झाल्या. 2 वेळा ते झाले. उपसभापती झाले जिल्ह्याचे. म्हणजे असं त्यांच्या काम स्वतः एकटेच आहेत. एकट्यांनी हे सगळं वैभव उभं केलंय. आता ताई, मुली, मुलं सगळे फिरतायत. आता तर प्रश्नच येत नाही. त्यांना हाताशी आहेत लोकं. त्यावेळेला एकटेच फिरायचे ते. सुरुवातीला ज्या वेळेला भरत शेठची आणि सुभाष शेठची जी पहिलं इलेक्शन झालं, ते अशा अतिशय अटीतटीचं झालं वाळूंजला. तेव्हा त्यांनी एवढं म्हणजे काँग्रेस टाईट मोठा असताना सुद्धा त्यांनी सीट काढली. अपक्ष सीट त्यांनी काढली. सरपंच होते. त्यांना प्रत्येक गरिबाची जाण आहे आणि प्रत्येक गावाला काय पाहिजे हे त्यांना माहिती आहे. त्याच्यामुळं आमचं पॅनल पडणारच आहे, असं आम्ही म्हणतोय. कारण आम्ही विकासाच्या जीवावर बोलतोय. आम्ही काही पैसे देणार नाही, आमच्याकडे पैसे नाहीत. पण विकास हा 100% नामदार साहेबांच्या माध्यमातून होतोय आणि काय होत काय राहील. सांगाल? कशा प्रकारचं वातावरण, निवडणुकीचे चित्र कशा प्रकारे आहे? आदरणीय नामदार भरतशेठजी गोगावले साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना युवा कोर कमिटीचे सदस्य विकासशेठजी गोगावले साहेब आहेत. आज जिल्हाध्यक्ष पदासाठी जिल्हा परिषदच्या ज्या निवडणुका लागलेल्या आहेत, पंचायत समिती आहेत. आमचा हा नडगावतर्फे नातेगण हा विभाग पूर्ण आम्ही शिवसैनिक असल्यामुळे काबीज केलेला आहे आणि तिन्ही पॅनल आमचे चांगल्या पद्धतीनं निवडून येतील अशी आम्ही आशा बाळगत असताना प्रत्येक कार्यकर्त्याच्या सोबत काम करत असणारे आमचे नामदार साहेब आहेत. आणि मग तळागाळातले जी लोक आहेत, गोरगरीब आहेत, त्यांच्या सोबत जाऊन त्यांची विचारणा करून तुम्हाला काय हवंय काय नको हा प्रश्न त्यांनी सातत्याने घेत असताना आमचे पॅनल चांगल्या पद्धतीने निवडून येतील आणि आम्ही आमच्या शिवसेना पक्षाच्या वतीनं सगळे कार्यकर्ते जेवढे जेवढे आहेत तेवढ्याने तन मनानच ते काम करत दादा आहेत. काय सांगाल? निवडणुकीचे चित्र कशा प्रकारे आपल्याला वाटत आहे? कोणाच्या विजयाचा झेंडा फडकू शकतो? काय सांगाल? मुळामध्ये आता सुषमाताईंनी बाईट दिली, सरपंचांनी बाईट दिली, उमेदवारांनी बाईट दिली. आपल्याला मी सांगू इच्छितो की महाड, पोलादपूर आणि माणगाव विधानसभा मतदारसंघामध्ये गोगावले परिवारांचा झंझावात हा गेले 35-40 वर्षापासून आहे. आणि तो कशामुळे आहे तर त्यांच्या कामाची पद्धत. त्यांनी अनेक ठिकाणी जे आजपर्यंत कामं करत आले, म्हणजे ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत, आणि अविरत जनतेची सेवा हाच त्यांचा त्या कुटुंबाचा ध्यास आहे. आणि म्हणून येणारे इलेक्शन आजच्यापर्यंत प्रत्येक इलेक्शन त्याच्यामध्ये जनतेने त्यांना कौल दिलेला आहे. आणि आता जे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निवडणूक चालू आहेत त्याच्यामध्ये सुद्धा संपूर्ण जनता गोगावले परिवारालाच साथ देणार आहे आणि तिन्ही उमेदवार निवडून येणार ते. नक्कीच. तर आपण बघितलं असेल, आता आपण होतो कांबळेतर्फे बिरवडे या गावामध्ये आणि इथल्या मतदारांकडून आपल्याला विकासाच्या मुद्द्यावरती शिवसेना मोठ्या प्रमाणावरती विजय होईल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त केलेला पाहायला मिळतोय. ईसीएम पॉलिटिकल कॅम्पेनिंगसाठी किरण मोहिते, महाड, रायगड.